brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. नैतिकतेचा आधार घेऊन जर राज्य महिला आयोगाच्या पदाचा राजीनामा तिथं, तर पक्षामध्ये नैतिकता नसते का? महिलांचा विषय घडलेला आहे. 58 ज्या क्लिप्स आहेत, उद्या काही चुकीची क्लिप जर बाहेर आली तर आम्ही काय तोंड कुठे लपवत फिरणार आहोत? दादा होते तेव्हापासून हे लोक आम्हाला चुकीच्या पद्धतीची वागणूक देत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीमधला मराठा समाज हा विखरला गेलेला आहे आणि मराठा समाजाकडे कोणताही वरिष्ठ नेता हा लक्ष देत नाहीये. मर्जीतल्या कार्यकर्त्यांना फक्त पुढे आणलं जाते असा आरोप या सगळ्या कार्यकर्त्यांचा आहे. त्यामुळे आता पुढे काय निर्णय घ्यायचा यासाठी आज पुण्यात एक बैठक पार पडली आणि या बैठकीत काय निर्णय झाले हे बोलण्यासाठी आपल्यासोबत हे सगळे कार्यकर्ते, नेते, पदाधिकारी आहेत. पहिले तर आपण उदय आयर यांना विचारूया, नेमका आता ही बैठक पार पडली, सभा झाली, काय तुमचा निर्णय ठरला? आता अजितदादांच्या जाण्याच्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आम्ही लोकांनी जवळपास 23-24 जिल्ह्यातल्या लोकांनी आम्ही दादा असताना प्रवेश केलेला होता आणि आम्ही मराठा समाजाचे शिवसंग्राममधून आलेले कार्यकर्ते होतो. दादांकडनं आम्हाला खूप अपेक्षा होत्या सामाजिक प्रश्न जे सोडवले जावेत असं, आणि दादा त्यामध्ये प्रत्येक ठिकाणी मदत करायची, प्रत्येक प्रश्न सोडवायला मदत करायची. पण दादा गेल्याच्या नंतर आता नेमकं आपलं काय होईल, आपल्या प्रश्नांचं काय होईल, आपल्या समस्या कशा सुटतील, हा मोठा प्रश्न आमच्या सगळ्यांच्याच मनामध्ये आहे आणि त्यामुळे त्याच्यावर एक साधक बाधक चर्चा या ठिकाणी व्हावी म्हणून आम्ही एकमेकाला समजून सांगण्याच्या दृष्टीने एक आधार बैठक म्हणून आज या ठिकाणी पुण्यामध्ये आयोजित केलेली होती. आणि त्या आधार बैठकीच्या माध्यमातून आम्ही एवढी गोष्ट ठरवली आहे की भविष्य काळामध्ये सुनेत्रा वहिनी, पार्थदादा आणि जयदादा यांच्या पाठीमागे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये राहून त्यांच्या पाठीमागे ताकद उभी करायची. तेच राष्ट्रीय अध्यक्ष आहेत ना, राष्ट्रीय अध्यक्ष तेच आहे. हो, त्यांच्याच पाठीशी ताकद उभी करायचं असं आमचं या ठिकाणी ठरलेलं आहे. कोणाचं ताकद लागते? राष्ट्रवादी त्यांच्या पाठीशी ताकद उभी करायची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये. इतरांकडे आपण फार काही लक्ष देत बसायचं नाही. जे आपल्याला चुकीच्या पद्धतीने वागवत असतील अशी काही नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आहे की आम्हाला त्या ठिकाणी ते चुकीचं हे सगळं करतायत, त्यांच्याकडे लक्ष न देता वहिनींसोबत जायचं, वहिनींच्या सोबत राहून पार्थदादाच्या, जयदादाच्या सोबत राहून आपण काम करायचं, हे आम्ही या ठिकाणी ठरवलेलं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट ही आहे, दुसरं जे ठरलेलं आहे ते दादा गेल्याच्या नंतर एकाही सभागृहामध्ये दादांच्या अपघाताची चर्चा झालेली नाही. एकाही सभागृहामध्ये जर चर्चा होऊ शकत नसेल, त्यांच्या मृत्यूच्या नंतर त्यांच्या अपघाताची आहे की घातपात आहे याच्याविषयी जर कोणाला काही समजत अजून पण उलगडा त्याचा व्यवस्थित होत नसेल आणि त्याच्यामध्ये पक्ष म्हणून जर आम्ही काही भूमिका त्या ठिकाणी फक्त मुळमुळी भूमिका आम्ही घेणार असू तर दादांच्या जाण्यामुळे जो धक्का या महाराष्ट्राला बसलेला आहे अजूनही त्याच्यातून सावरलं जात नाहीये. अशा परिस्थितीमध्ये आम्ही येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, आमचे जे काही मराठा समाजाचे लोक आहेत हे रस्त्यावर उतरल्याशिवाय, दादांच्या मृत्यूच्या चौकशीच्यासाठी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, हे पण आम्ही या निमित्ताने आज या ठिकाणी ठरवलेलं आहे. म्हणजे सगळे राष्ट्रवादीमधले कार्यकर्ते आंदोलन करणार? हो, करणार ना. आम्ही आंदोलन सुरू करणार. जे जे लोक त्याच्यामध्ये सहभागी होतील ते होतीलच. आम्ही आंदोलन करणार. आधी आम्ही वहिनींची चर्चा करू, वहिनींच्या कानावर, परदादाच्या कानावर हा विषय टाकू की आमचं असं असं ठरलेलं आहे आणि त्या चर्चेच्या नंतर आम्ही त्यांना स्पष्टपणे सांगणार आहोत की आम्ही आंदोलन करणार आहोत म्हणून. चौकशी सुरू आहे, FIR झालेला आहे, तरी पण तुम्ही आंदोलन करणार, पूर्ण याची प्रक्रिया तर सुरूच आहे ना? मी तेच म्हणतो आहे की जर आम्हाला त्यामध्ये जर व्यवस्थित पद्धतीने चौकशी सुरू असल्याचं जे जाणवत नाही, जोपर्यंत समजत नाही, तोपर्यंत ठीक आहे. व्यवस्थित चौकशी सुरू असेल तर गोष्ट वेगळी आहे, पण चौकशीच्या आड काहीतरी गोष्टी लपवल्या जात असतील तर मग मात्र आम्हाला शांत बसता येणार नाही, कारण की आमचा राजकीय बाप गेलेला आहे. त्यामुळे आम्ही असं शांत पद्धतीने बसून चालणार नाही. एखाद दुसरा आमदार फक्त त्या ठिकाणी अमोल मिटकरींसारखा बोलतो, बाकीचे गप्प का बसले आहेत हा मोठा प्रश्न आहे ना. बाकीच्यांनी बोललं पाहिजे, बाकीचे बोलत नाहीत. नुसते आमदारच नाहीत, पदाधिकाऱ्यांनी बोललं पाहिजे, खासदार आहेत त्यांनी बोललं पाहिजे. लोकसभेमध्ये का बोललं जात नाहीये? पक्षाचा नेता गेलेला आहे, अरे एवढा मोठा आभाळा, एवढा उंचीचा माणूस आमचा गेला आणि त्यांच्याविषयीचं फक्त एक CBIचं चौकशी करण्याचं एक पत्र, ते पण वहिनी वगैरे होते त्यावेळेला त्यांनी, त्याच्या पलीकडे आम्ही काय करतो आहोत? आणि जर करतही असतील कोणी तर आमच्यासारख्या पदाधिकाऱ्यांना तरी कमीत कमी माहिती असली पाहिजे की नको? पाठपुरावा कोण करत नाही म्हणते? पाठपुरावाच केला जात नाहीये ना, आम्हाला तरी दिसत नाही पाठपुरावा करताना कोणी. आम्ही किती दिवस असं नुसतंच फक्त बघत राहायचं? आणि आम्ही चळवळीतले कार्यकर्ते आहोत, आम्ही काय असं एकदम कसलेले राजकारणी आणि आम्हाला एकदम काही स्वार्थ साधण्यासाठी आम्ही पक्षात आलो असले कार्यकर्ते आम्ही नाहीये. आम्ही मराठा आरक्षण चळवळीमध्ये 25-25 वर्ष काम केलेले सगळे कार्यकर्ते आहोत. त्याच्यामुळे आम्हाला असं गप्प बसणं शक्य नाहीये, आम्ही गप्प बसू शकत नाहीत. अहो, रात्री दादा बोलतात आणि सकाळी दादा जातात आणि त्याच्यानंतर कोणाचं काही नाही. घातपाताची शक्यता वाटते? असू शकतो ना.
घातपाताची शक्यता का व्यक्त केली जाऊ नये? ज्या पद्धतीने सगळ्या गोष्टी समोर येत आहेत त्या पद्धतीने मला वाटतंय की घातपात असू शकतो. मग आता तुम्ही म्हणले की काही नेते जे आमच्याकडे लक्ष देत नाही, म्हणजे तुमच्यासारख्या पदाधिकारी कार्यकर्त्यांकडे लक्ष देत नाही, असे कोण नेते आहेत? नाही, नावं घेण्याची काही एवढी गरज नाहीये सगळ्या लोकांची आजच्या आजच, परंतु त्या नेत्यांनाही माहिती आहे की ते कोण आहेत. असं तुमच्या माध्यमातून हे जर त्यांनी बघितलं तर त्यांना कळून जाईल की आपल्यालाच बोलतायत म्हणून. परंतु आमचं म्हणणं एकच आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सगळ्यात मोठा समूह हा आमच्या सोबत आहे. महाराष्ट्रातल्या 20 ते 25 जिल्ह्यांमध्ये आमची ताकद त्या ठिकाणी एवढी आहे की आम्ही स्वतःच्या हिमतीवर, पक्षाच्या नाही, आम्ही स्वतःच्या हिमतीवर 10,000, 15,000 हजाराचे मेळावे घेऊ शकतो. एवढी ताकद आमची आहे. आणि आमच्यासारखी जी जर अशा अवहेलना पक्षामध्ये होत असेल, आमच्यासारखे असंख्य कार्यकर्ते आहेत. पक्ष कार्यालयामध्ये गेल्याच्या नंतर त्या कार्यकर्त्यांनी नेमकं भेटायचं कोणाला, हा मोठा प्रश्न त्यांच्या समोर असतो. आणि दादा होते म्हणून आम्ही दादांकडे पाहून पक्षात आलो. आता दादा गेल्याच्या नंतर कोणीतरी आम्हाला सावरलं पाहिजे की नाही. आम्हाला आधार बैठक घेण्याची वेळ आली. आम्ही ज्या वेळेला मागितलं की आम्हाला वेळ द्या, हे करा ते करा, वेळ आम्हाला मिळालं नाही, काय नाही. मग नुसतंच फक्त काय काम कार्यकर्ते तसे नाराज? असंख्य कार्यकर्ते नाराज आहेत. आज आम्ही बोलतो आहोत. खूप कार्यकर्ते पदाधिकारी असे आहेत की जे बोलत नाहीत. खूप पदाधिकारी आहेत ते बोलत नाहीयेत, बोलतील योग्य वेळ आल्यानंतर. काबर त्यांनी तोंडात हे धरून बसलेले, गिळून बसलेत माहिती नाही, पण बोललं पाहिजे. खूप कार्यकर्ते आहेत राज्यभरामध्ये. अस्वस्थ आहे राष्ट्रवादीमध्ये. तुम्ही कुठनं आलात? मी नंदुरबार. बरं, आजच्या बैठकीतलं काय निर्णय तुम्ही घेतलेला आहे, पुढे काय करणार आहे? आमचे वरिष्ठ जसे उदय आयर साहेबांनी सांगितलं आणि आम्ही आणखी आदरणीय सुनीत्रावांना भेटून पुढचा निर्णय आम्ही करू, त्यांनी सांगितलं. तुम्ही दादा? मी बुलढाणा जिल्ह्यातून आलो. पंजाबराव देशमुख माझं नाव, प्रदेश सरचिटणीस आहे. परंतु काय होतं, आमचे कामच होत नाही. आम्हाला कुठलंही काम असलं तर आयर साहेबांना घेऊन तिथं जाऊन त्याचा पाठपुरावा, पक्ष कार्यालयात गेल्यानंतर कोणीही त्याच्यात असं दखल घेत नाही. अशा सर्व गोष्टी, या गोष्टीचे आता आयर साहेबाच्या माध्यमातून एक चांगला आवाज उठवण्याची गरज आहे. आणि ते आज इथं मिटिंगमध्ये सर्व ठरलं की आता पुढची वाटचाल दिशा कशी आहे ते आयर साहेब सांगतीलच. पुढे आंदोलन होणार, कधी काय तारीख ठार नाही, आम्ही वहिनींशी चर्चा करू, वहिनींच्या कानावर टाकू. आम्हाला पण जर काही आमच्या मनाचं समाधान होण्यासारखं जर त्यांच्याकडनं काही समजलं, आम्हाला तर आंदोलनाची गरज नाही, सरकार आमचं आहे. पण तरी देखील जर समजा समाधान नाही झालं तर निश्चितपणे आंदोलनाची दिशा आणि वेळ ठरवून आंदोलन महाराष्ट्रभर दिसेल. आणि ते आंदोलन नाराजी म्हणजे फक्त काही नेत्यांमुळे? हा, आता आमचे हे बघा, त्यांनी काय आमच्या बांधायला बांध नाही येत त्या नेत्यांचं. परंतु पक्षात आल्यापासून दादा होते तेव्हापासून हे लोक आम्हाला चुकीच्या पद्धतीची वागणूक देत आहेत. आता दादा होते तर दादा खमकी होते, दादा म्हणायचे चला ठीक आहे, काय हरकत नाही. अहो तुम्ही आता विचार करा ना, काल राजीनामा द्यावा लागला आमच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकरांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा. नैतिकतेचा आधार घेऊन जर राज्य महिला आयोगाच्या पदाचा राजीनामा तिथं, पक्षामध्ये नैतिकता नसते का? पक्षाच्या पदाचा राजीनामा देण्याची गरज वाटत नाही का? या गोष्टी महिला आयोगाचा राजीनामा दिलेला आहे. माझं म्हणणं तर आमचं पक्षाचा पण राजीनामा. माझं म्हणणं तर असं आहे की त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला पाहिजे ना. नैतिकता तर पक्षात जास्त आहे ना. महिलांचा विषय घडलेला आहे. 58 ज्या क्लिप्स आहेत, उद्या काही चुकीची क्लिप जर बाहेर आली तर आम्ही तोंड कुठे लपवत फिरणार आहोत कार्यकर्ते? त्यांना बॅकिंग कोण देत आहे का? आता ते शोधावं लागेल ना. बॅकिंग कोण देते अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे त्यांना कोण बॅकिंग देत आहे ते आम्ही काय सगळं आमच्यासारखे छोटे कार्यकर्ते आहेत बाबा, आमच्या तोंडून काय वधून घेते अख्ख्या महाराष्ट्राला माहिती कोण त्यांना पाठीशी घालतंय. आमच्या रुपालीताईंनी सांगितलंच ना. एकूणच सगळे कार्यकर्ते इथे नाराज झालेले आपल्याला दिसत आहेत. आणि राष्ट्रवादीमध्ये अजित पवार गेल्यानंतर दुफळी एक निर्माण झाले असं एक चित्र सध्या तरी तयार होताना दिसत आहे. मात्र आता याच्यावरती तोडगा सुनेत्रा पवार कसे काढणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पुण्याहून मी आदित्य पवार, मुंबई तक.